माझं नाव मीरा बाबुराव पुंगळे, राहणार राजूर, तालुका भोकरदन। मी जिल्हा परिषद शाळेवर आम्ही शालेय पोषण आज शिजवत आहे, केंद्रीय शाळा। ते असं म्हणणं आहे 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, आम्हाला कायम सेवेत करण्यात आलं पाहिजे, आम्हाला गणवेश मिळाला पाहिजे, कुणी आम्हाला दिवाळीचं पण बोनस मिळालं पाहिजे। आम्हाला आता उजून पुन्हा आमच्याकडून ग्राउंड झाडून घेते, पुन्हा संडास बाथरूम साफ करून घेते, सगळे कामं आमच्याकडून असते। इथून तिथून ग्राउंड ते रूमा खोल्या सगळे साफसफाई आमच्याकडे, खिचडीची त्याची, पुन्हा तांदूळाचं त्यांचं त्याचं काही असलं त्याचं त्यानं बघून घेतलं पाहिजे। संगीता अशोक पवार, राहणार दाडेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। आमचं असं म्हणणं आहे ही समिती आहे ही काढून टाकायला पाहिजे, काहून काय समितीच्या जीवावरच मुख्याध्यापक उड्या मारतोय आणि समितीला धरूनच सारे कामं होते। ते जर एक जर का अध्यक्ष केलं की त्याच्या मागे जे 10-5 आहे का त्यांना धरून हे कामं करणं चालेल, आणि माल जो आहे ते त्याच्याच ताब्यात असतोय, ते काय आमच्या ताब्यात बिब्यात नाही, मोजून माल देणं। मग काही जर निघलं समजा तर ते जिम्मेदार तुमची म्हणे, आमची जिम्मेदारी नाही। आम्ही पाणी डोक्यावर आणतो, आज आम्ही 20-22 वर्ष झाले डोक्यावर पाणी आणतो। पहिलेच खिचडीचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे, तेव्हापासून आम्ही डोक्यावर पाणी आणतो, कुठलं बोर नाही, कुठलं काही नाही। आणि काय झालं की हे झाडून द्या ते झाडून द्या, आम्ही काय झाडीत, आम्ही आमचा पाऊल दाखवून दिलेलं आहे, आम्ही झाडीत नाही। जेव्हा तुम्ही आमच्याकडं कामावून काढता त्यावेळेस आम्ही बघून घेऊ। तुमची शाळा कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत आहे? 7वी पर्यंत। 7वी पर्यंत? तिथे शिपाई नाहीये? नाही का? किती वर्षापासून शिपाई नाही तिथं? बरेच वर्षापासून, पहिल्यापासूनच नाही। कोण्या शाळेवर नाही शिपाई?